नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 5, वारे. पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. हवेची जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे क्षितिज समांतर हालचाल होते. या हालचालीस वारा असे म्हणतात. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ, पश्चिमी वारे म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारे वारे. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. उदाहरणार्थ, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. दोन्ही गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वारे वाहतात. उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात. दोन्ही गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांदरम्यान असलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाब पट्ट्यांकडे वारे वाहतात. दोन्ही गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. त्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून 60° अक्षवृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणारे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे दक्षिण गोलार्धात तर नैऋत्येकडून ईशान्येकडे उत्तर गोलार्धात वाहतात. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. त्यांना पूर्वीय ध्रुवीय वारे असेही म्हणतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा अडथळा किंवा नियंत्रण नसल्याने उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात वारे जास्त वेगाने वाहतात. 40° दक्षिण अक्षांशापलीकडे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 असे म्हणतात. 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. 60° दक्षिण अक्षांशाभोवती
वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वारे वाहतात. या वाऱ्यांना किंचाळणारे किंवा कर्कश साठ असे ओळखले जाते. काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेत मर्यादित क्षेत्रात वाहतात. त्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात, तर दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर कमी तापमानामुळे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते. त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5 अंश अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत. म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे म्हणतात. कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा अश्वपट्टा म्हणून ओळखला जातो. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असल्याने उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते. जमिनीच्या तुलनेत पाण्याची घनता कमी असून पाणी अस्थिर व पारदर्शक असते. त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. तापण्याच्या भिन्न गुणधर्मामुळे जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो. दिवसा समुद्रातील पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. त्यांना मतलई वारे असे म्हणतात. स्थानिक वारे विविध नावांनी ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात उष्ण व कोरडे वारे वाहतात. त्यांना लू असे म्हणतात. लू वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. उष्ण व कोरडे वारे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. या शक्तिशाली व विध्वंसक वाऱ्यांना सिमूम असे म्हणतात. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून उबदार व कोरडे वारे खाली वाहतात. त्यांना चिनूक असे म्हणतात. चिनूक वाऱ्यांमुळे रॉकी पर्वताच्या उतारावरील बर्फ वितळते.
त्यामुळे दऱ्यांमधील तापमानात वाढ होते. आल्प्स पर्वतावरून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांना मिस्ट्रल असे म्हणतात. या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांना बोरा असे म्हणतात. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात थंड व कोरडे वारे वाहतात. त्यांना पाम्पेरो असे म्हणतात. आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना फॉन असे म्हणतात. जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होताना आढळतो. मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू निर्माण होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतली वारे असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होते. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेने भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. त्यांना नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. पुढे बघूयात. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतात. हे वारे कोरडे असतात. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा त्यास आवर्त वारे असे म्हणतात. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वारे वेगाने वाहतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात व भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचा कालावधी, वेळ, दिशा अनिश्चित व प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा एल या अक्षराने दर्शवतात. आवर्तांना चक्रीवादळ असेही म्हणतात. चक्रीवादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पर्जन्य यामुळे ती विनाशकारी असतात. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स
इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जातात. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी वादळे हरिकेन्स म्हणून ओळखली जातात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किलोमीटर इतका असतो. समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त निर्माण होतात. त्यांची तीव्रता कमी असते व ते विनाशकारी नसतात. एखाद्या विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो व सभोवताली हवेचा कमी दाब निर्माण होतो. त्यास प्रत्यावर्त असे म्हणतात. उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहत असतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग H या अक्षराने दर्शवतात. प्रत्यावर्त प्रदेशात वारे केंद्रभागी असलेल्या जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून सभोवताली असलेल्या कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहतात. त्यामुळे तेथे म्हणजेच केंद्रस्थानी पावसाचे प्रमाणही कमी असते. वाऱ्याचा वेग हा 33 नॉट्स म्हणजेच सुमारे 60 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.